बीज मंत्र कल्पवृक्षाप्रमाणे असतात. कोणत्याही कार्यसिद्धीसाठी सदुपयोग करता येतो. मंत्र व्यवस्थित समजून घेऊन अभिव्यक्तीद्वारे जप केल्यास योग्य ती फलप्राप्ती होण्यास सुरुवात होते. त्यायोगे बीज मंत्र कधीही अशुद्ध नसतात. अशुद्ध असते तर साधकाचे अंतर्मन जे अत्यंत प्रभावकारक असते. ओम बीज मंत्र. ओमकाराला प्रणव बीज असे संबोधले जाते, जे अकार, उकार व मकारासोबत अर्धमात्राने व्याप्त प्रकृती पुरुषाचे द्योतक आहे. ह्रीम बीज मंत्र. हे बीज मंत्र महामाया भुवनेश्वरी मातेचे आहे. प्रकृतीच्या सृजनात्मक कार्यकाळात भुवनेश्वरी मातेचे प्रकटीकरण होते. ह्या बीज मंत्रात शिवशक्ती निर्गुण स्वरूपात स्थिर आहेत. श्रीं बीज मंत्र. हे बीज मंत्र महामाता महालक्ष्मीला अनुसरून आहे. दशमहाविद्या सुद्धा याच बीज मंत्रातून स्फुरल्या जातात. ह्या बीज मंत्राद्वारे सद्गुरु शक्ती कार्यान्वित होत असते. ऐं बीज मंत्र. हे बीज मंत्र सरस्वती मातेचा आहे. आपल्या देहातील स्थूल, सूक्ष्म, कारण व देहापलीकडील वैश्विक वाणीची देवता माता सरस्वती आहे. एकाक्षर बीज मंत्राद्वारेही मातेची आराधना करता येते. क्रीम बीज मंत्र. हे बीज मंत्र भगवती कालिका मातेचा आहे. मृत्यूशय्येला स्वतःचे वाहन बनवून साधकाला स्वतःच्या चरणस्पर्शाने जीवाचा शिव बनवणारी भगवती कालिका माता दहमहाविद्यातील सर्वात प्रमुख अशी परमशक्ती आहे. धूम बीज मंत्र. हे बीज मंत्र दशमहाविद्येतील धूमावती मातेचे आहे. सर्वात गहन तत्व समजवणारी महामाता दुःख, दारिद्र्यनाशक आहे. माताच्या ज्ञानाचा जनहितासाठी निस्वार्थ सदुपयोग केल्यास ती उच्च पदस्थ करते, परंतु आगाऊपणा अथवा तिच्या कृपेचा व्यवहार केल्यास तितक्याच आवेशाने सर्वनाश करून टाकते. ह्रौं बीज मंत्र. हा बीज मंत्र भगवान शिवाचा आहे. ह्या जपाने अकाल मृत्यू, शोक, दैन्याचा नाश होतो व आत्मिक सामर्थ्याची प्राप्ती होते. क्लीम बीज मंत्र. हे बीज मंत्र भगवान श्री कृष्णाचे आहे. भक्ती मार्गदायक व भक्तताप विध्वंसक भगवंताच्या बीजाचे स्मरण केल्यास भगवंत संकटकाळी धावून येतो व आपलं परित्राण करतो. या विषयावर अधिक सविस्तर माहिती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.